मी श्रीकृष्ण वासुदेव झाडकर एका शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहो. यांनी आपल्या या कांद्याच्या बियावर काय वापरलं हे आपण ऐकून घेऊ. आपलं पूर्ण नाव? रामकिशोर गणपतराव छोटे, राहणार अडगाव बुद्रुक. बरं छोटे साहेब, आपण आपल्या या कांद्याच्या बियावर काय काय वापरलं? सुरुवातीला पेरणीच्या वेळेसच मी मल्टीप्लायरचे पाकिटं वापरले आहे. हां, नंतर फवारणीतून 4 फवारणी दिली आहे, 4 फवारणी केली आणि खालून दिलं. खालून दिलं. बरं, याच्यातून तुमच्या फुकट्याचा काय रिझल्ट माहीत पडते तुम्हाला? साईज आणि याची हाईट आणि साईज साईज आणि फुटवे हे भरमसाठ आले आहे. भरमसाठ आलेला आहे. मग यावर्षी तुम्हाला उत्पन्न वाढून भेटेन की कसं काय? नाही, उत्पन्न तर सरासरी वाढूनच भेटणार आहे, कारण की अशी साईज याच्या आधी नव्हतीच. होती. आणि आपण आजपर्यंत मल्टीप्लायर कुठल्या पिकाला वापरलं? मी मागच्या वर्षीपासून वापरून राहिलो. मागच्या वर्षी मी हरभऱ्याला वापरलं होतं, गव्हाला वापरलं होतं आणि यावर्षी पण वापरलं आहे. बरं, हे मार्केटपेक्षा रासायनिकपेक्षा स्वस्त पडते की महाग पडते? मल्टीप्लाय हेच मुळातच मातीचं पलटी करते, त्याच्यानं हे स्वस्तही पडते आणि मातीला सुधारणाही करते. बरं, याच्यातून शेतकऱ्याला काय सांगाल, मल्टीप्लायर वापरायचं की नाही? मी तर सांगेल बा, मला फरक पडला, मी तर सांगेल की वापरलं तर काही हरकत नाही. रासायनिकपेक्षा कधीही जैविक चांगलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा पूर्ण एक व्हिडिओ असं काढूनच घ्या पूर्ण फोटो. तर एक युरियाचा माणूस आहे. भरपूर आहे, येत नाही. त्याच्यात आपण इथं सावतो म्हणून इतक्या तिकडे चालल्या गेल्या त्या नाही, त्याच्यात असं जोडून घ्या. तुम्हाला पाहणं जास्त नाही.